आमच्या गुढीची सुरुवात झालेली आहे आता. इकडे कलश आणि हे जे मागण्या येणारे पक्ष्यांचे आवाज आहेत ना, हे कोकणातल्या सकाळकाना चार चांद लावतात. खरंच ऐकत असाल तुम्ही. जिलबी, पापड, बटाट्याची भाजी, डाळ भात. तर अशा प्रकारे नैवेद्य केलेलो. मी सांगान तुमका जरा आज नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. तर सगळ्यात आधी तुमका गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता तुमका समजलं तसं आजचा विषय काय आहे तो. तर आज आमच्याकडची कोकणात म्हणजे गुढीपाडवो कसं सण साजरा केला जाता तर तो दाखवणार आहे. पण आमच्या पद्धती आमच्या घरा मर्यादेपुरता तर दाखवते तुमका मी आता पुढे. कारण सकाळपासून सगळी कामं आवरूची आहेत, पूजा वगैरे सगळं पूजापाठ, भांडी जेवण पण करूचा, सगळं करूचा, गुढीची तयारी करूच्या. तर ती मी तुमका आता पुढे या व्हिडिओवरनं दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. चला पुढे. आमच्या गुढीची सुरुवात झालेली आहे आता. इकडे कलश आणि आंब्याचं टाळं आणि ह्यो हिरवो पीस. तर अशा प्रकारे सुरुवात आहे. आणि इकडे ह्या साईड का आता मांडणार आम्ही आता. तर अशा प्रकारे साधी पोळी आम्ही आमच्या पद्धतीत आता गुढी उभी करतो. अजून तिकडे रांगोळी काढूच्या पप्पाने इकडे धरून ठेवला नाही. तर कलश, आंब्याचं टाळं आणि इकडे फुलांची माळ आणि हिरवो पीस. सण असलो की रांगोळी आपल्या दारात हवीच. पण रांगोळी काढूक येता कोणाका. पप्पा बोलले पाट ठेव आणि पाटाच्या बाजूसून असंच काहीतरी साधारण काढून ठेव. मी म्हटलं ठीक आहे बघू. मग असंच काहीतरी 4 रेषा काढून 4 बाजून त्याच रेषांका थोडीशी डिझाईन काढून थोडीफार रांगोळी अशी काढली. आणि ह्यो जो तुम्ही बॅकग्राऊंड का पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाज ऐकता, ह्यो काय मी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावलेली नाही. ही खरोखर पक्ष्यांच्या आजूबाजूच्या आमच्या इकडच्या पक्ष्यांचे आवाज आहेत. असो, रांगोळी तर थोडीफार काढून झाली आहे आणि आता गुढी उभारूक सुरुवात करतो आम्ही. अशा प्रकारे आमची आता गुढी उभी झालेली आहे. अजून बरंच काम आहे. हे बघा इकडे अशी उंच अशी. तर अजून इकडे ह्या साईड का अजून टिकले म्हणजे हळद पिंजर असे मम्मीने सांगितलं ना, म्हणजे दरवर्षी करतो आम्ही. टिकले असे काढूचे आहेत. तर ते काढून झाल्यावर नंतर मग पूजा वगैरे करणार. आमच्याकडे गुढी का हळद पिंजर आणि अबीराचे टिकले काढले जातात एक काही ठराविक अंतरापर्यंत. तर ते मी आता काढून घेतले. गुढीची सर्व व्यवस्थित मांडणी करून आता मी पूजेला सुरुवात करते. वारामुळे दिवस होत नाही म्हणून मग ही आईन मुंबईवरनं काचा आणून सांगितलेली ती आता अशी उपयोगी पडतं. तर आता ठेवलं दिवसमोर. आणि अजून मेन म्हणजे काम अजून बाकी आहे. म्हणजे गंध आणूचा, अगरबत्त्या, परत कलश तांब्या. तर तो आता मी घेऊन येते पूर्ण.
आता पूजेला सुरुवात केली आहे. एवढी वाकडी पूजा करते का आपल्याला माहिती नाही. पहिल्यांदाच असा म्हणजे एक आई नसताना पूजा करते. तर असे विषय हा आताचा बघूया. लावूया गाडी. चला साहेब. विलास तुम्ही करून उभी व्हिडिओ कर परत ते काहीतरी बोललेलं आहे. दोनदा ते तीनदा उठलंय तरी पण अजून रावला आता म्हणजे तेलाची बॉटल. तर परत आता एकदा उठायला लागणार. आता बघितलंच तुम्ही घरातली म्हणजे घरातली पूजा केली मी आणि नंतर मग इकडे गुढीची पूजा केली. तर सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता निवेदाक लागवायचा. तर आता निवेद पप्पा बोलले पटपट कर माका जाऊचा जाऊचा म्हणजे काय त्यांचं काहीतरी काम वाचत नेहमीच असतं. तर म्हटलं ठीक आहे चालत मी करते तोपर्यंत तुम्ही बाकीची इतर काय कामं बारीक सारीक असतील ते करून घ्या. तर अशा प्रकारे झालेला आणि आता मी निवेदाक लागते. निवेद काय जास्त काय करतो नाही. आई बोलली की जिलेबी घेऊन ये आणि काय डाळ भात गोडी बटाट्याची भाजी करतो. मग का तर आणखी दुसरी कोणती तरी कर. तर काय नॉर्मलच आहे. चला आता तर आज नैवेद्य बघा. नैवेद्य का गोड म्हणजे ही आहे काय जिलेबी आणलेली आहे. हे बघा जिलेबी पापड बटाट्याची भाजी डाळ भात. तर अशा प्रकारे नैवेद्य केलेलो आहे. मी सांगायन तुमका जरा आज घायता होते सकाळी लेट पण उठव झाला त्याच्यामुळं अशी धांदल झाली.
तर अशा प्रकारे आम्ही गुढीचा नैवेद्य दाखवलेलो आहे वेडो वाकडो बनवून. आणि आता ह्यो हा तो तुळशीका दाखवणार. तर आता मी तुळशीका घेऊन जाते. आता जेवण बिवून सकाळ झाला, भांडी भिंडी घासून झाली आहेत आणि वाजला 1:30 काहीतरी वाजला, मी पण लक्ष नाही दिलं आहे. आता चाललं आहे वाडीत. तुमका दाखवते वाडीतल्यांची गुढी आहे. पहिली सुरुवात दाखवते. ही बघा इकडे मोठीच्या मोठी अशी आहे. तर अजून पुढे जाऊया. आता लोक जेवत असतील त्याच्यामुळं जाऊचा म्हटलं थोडंसं झोपू भेटला तर भेटला म्हणून म्हटलं लवकर जरा जाऊन येऊया. आता गुढी दिसतील. हे बघा एक या साईड का हे आमचा मांडघर मेन घर. आणि हे बघा एक इकडे मांडव असल्या कारणामुळं लहान. आणि आत्ता वाडीचा आमचा मेन सेंटर इलेला या साईड का इकडे असे खाली घर आहेत अजून. हे इकडे आहेत अजून. हे बघा ह्या साईड का हे बघा इकडे अजून 2. तर अशा प्रकारे अजून तिकडे वर थोडीफार घरं आहेत अजून. इकडे पुढे पण आहेत या साईड का. आता जायत नाही मी. तर अशा प्रकारे सगळीकडे मस्त भक्तिमय. सकाळचं तर वातावरण एवढं भारी असताना कारण 4-5 जणांनी तरी स्पीकर लावलेले होते. जरा मस्त वाटा ऐकोका वगैरे. आणि सकाळचं तर वातावरण माहिती आहे बाप. आणि त्याच्यात असे स्पीकर भाजीचे फोडण्याचे वास येत असतात. हे बघा ला 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 ला. आमची तुमका मागच्या साईडने दाखवते. हे बघा अशा प्रकारे मागच्या साईडने दिसतात. ही बांबूची झाडं असल्यामुळं जरा जास्त कचरो पडता. पण ठीक आहे. उंदीर येतात आतमधनं. हे आता अशी चिकाटलेली दिसतात. म्हणजे पत्र्यांका हे झालेले टच झालेले. तर त्यांच्यावरनं रात्रीचे उंदीर असतात. आणि माकड तर काय उडीच मारत असतं. त्यांची तर मजाच होता. इकडनं असे मारला नाही, इकडनं असे की ह्या घरावर गेले, इकडनं गेले की ह्या घरावर. मस्तपैकी त्यांची असं एक रोड नेहमीचं ठरलेलो. चला आता जाऊया घरी. तर बघितलाच असाल तुम्ही कशा प्रकारे मी हे केलं गुढी वगैरे उभी करून. मी आणि बाबानी कशा प्रकारे नवीन वर्षाचं गुढी उभी करून देवपूजा करून सगळं हे आजचं सण हे केलं. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्तापुरती एवढाच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.